सर्वात अगोदर या शेवग्याच्या शेंगीला असा कट करायचा। त्यानंतर एक पार्ट घेऊन चाकूने असे कडक आवरण काढून घ्यायचे। या शेंगामध्ये खूप व्हिटॅमिन आहे। बघा ही शेंग आता किती सॉफ्ट झालेली आहे। ही शेंग मात्र जाडी घ्यायची, बारीक शेंग घ्यायची नाही, कारण त्यामध्ये पल्प राहत नाही। सर्वात अगोदर गॅस ऑन करून पॅनमध्ये 2 चम्मच तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। या तेलामध्ये 2 कांदे कट करून घालूया। कांदे हलकेसे फ्राय करून घेऊ। कांदा आपला हलकासा फ्राय झालेला आहे। त्यानंतर 1 चम्मच लसूण अद्रक पेस्ट घालूया। पेस्ट मिक्स करून घेऊ। त्यानंतर 1 टोमॅटो घालू। टोमॅटो तेलामध्ये सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घेऊ। टोमॅटो तेलामध्ये छान सॉफ्ट झालेले आहे। त्यानंतर 1 चम्मच हळद घालू। 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, चवीपुरते मीठ आणि 2 चम्मच सुक्या खोबऱ्याचा कीस। हे मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढे पाणी घालायचे। त्यानंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून 7 ते 8 मिनिट भाजी शिजू देऊ। बघा 7 ते 8 मिनिट झालेले आहे। आपली भाजी झालेली आहे आणि आपली यामधली शेवग्याची शेंग शिजलेली आहे। आता गॅस ऑफ करू। यामध्ये भरपूर कोथिंबीर घालू। कोथिंबीर मिक्स करून घेऊ। प्लेटमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी सर्व करू। यावर थोडी कोथिंबीर गार्निश करू। ही रेडी आहे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी। या भाजीचा सुगंध माझ्या घरभर दरवळलेला आहे। तर मग तुम्ही विचार करा की ही भाजी किती टेस्टी झालेली असणार। एकदा तरी ही भाजी अशीच ट्राय करून बघा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्योती हेल्दी आहार चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।